मंगलाचरण सावधान। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सवसाहुणम्। जीवमजीवं दव्वं जिणवरवसहेण चेण निर्दिष्टं देवीन्दविन्दवन्दं वन्दे तं सर्वदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर देता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर देता। श्री नेमिचंद्र सिद्धांतीदेव विरचित बृहद्रव्य संग्रह या ग्रंथामध्ये आपण 35व्या गाथेच्या आधारे संवराच्या कारणांची चर्चा करीत असताना चारित्र्याच्या भेदांपर्यंत आलेलो आहोत। चारित्र्य म्हणजे काय, ते किती प्रकारचं असतं आणि त्या चारित्र्याचं मूळ स्वरूप काय आहे आणि स्थूल स्वरूप काय आहे, यांचं आपण विविधांगी विवेचन मागील व्याख्यानांमध्ये ऐकलेलं आहे। आज आपण त्या चारित्र्याच्या 2 प्रकारांच्या अभ्यासानंतर 3ऱ्या प्रकाराची चर्चा करूया। चारित्र्याचे अनेक प्रकार आपण अभ्यासले, त्यातले पहिले 2 होते सामायिक रूप चारित्र्य आणि छेदोपस्थापना। या दोन चारित्र्यांच्या मध्ये आपण पाहिलं की सर्व प्रकारच्या पाप समूहाचा अभाव करून आणि पुण्यरूप परिणामांचा बुद्धिपूर्वक त्याग न करता स्वरूपामध्ये एकाग्र होणं, याचं नाव सामायिक चारित्र्य म्हटलं। आणि त्यानंतर कोणीतरी जीव सामायिक चारित्र्य रूप झालेला असेल आणि त्यापासून हटून तो पुन्हा सावध्य व्यापार रूप म्हणजेच पाप परिणाम रूप कदाचित झाला किंवा स्वरूपापासून च्युत झाला आणि नंतर पुन्हा प्रायश्चित्त घेऊन पुन्हा आपल्या दोषांचा छेद करून स्वतःला संयमामध्ये उपस्थापित करेल, तर त्याचं नाव दोषांचा छेद करून पुन्हा स्वरूपामध्ये उपस्थापित होणं म्हणून छेदोपस्थापना नावाचं चारित्र्य होतं। आणि हे चारित्र्य देखील 6व्या गुणस्थानापासून 9व्या गुणस्थानापर्यंत होतं, याची चर्चा आपण केली। आता पुढचं चारित्र्य थोडंसं विशेष आहे, ते आपण काळजीपूर्वक ऐकावं। ते 3रं चारित्र्य आहे परिहार विशुद्धी। आता परिहार विशुद्धी चारित्र्य कशाला म्हणतात, तर त्याची व्याख्या इथे दिलेली आहे, पाहूया। परिहार विशुद्धी चारित्र्य कशास म्हणतात, ज्या चारित्र्यामध्ये जीव हिंसेचा पूर्णतः त्याग होतो अशा विशिष्ट विशुद्धीयुक्त चारित्र्यास परिहार विशुद्धी चारित्र्य असे म्हणतात। म्हणजे पुन्हा जीव हिंसेचा परिहार करून आणि स्वतःच्या विशुद्ध परिणामांची अधिकता साधून जे चारित्र्य प्राप्त केलं जातं, त्या चारित्र्यालाच परिहार विशुद्धी चारित्र्य असं म्हणतात। आणि ते 6व्या आणि 7व्या गुणस्थानामध्ये सांगितलेलं आहे। परिहार विशुद्धी नावावरून लक्षात येतं आपल्याला, दोषांचा परिहार करून, हिंसेचा परिहार करून आणि विशुद्धी म्हणजे विशुद्ध परिणामांना प्राप्त करणे रूप जे चारित्र्य प्राप्त केलं जातं, त्या चारित्र्याचं नाव परिहार विशुद्धी चारित्र्य आहे। यामध्ये अनेक ग्रंथांमध्ये जो संदर्भ आलाय तो मुळात ऐकण्यासारखा आहे की एखादा जीव जन्मापासून 30 वर्षांपर्यंत, बघा परिहार विशुद्धी संबंधी आणखी एक कथन येतं की एखादा जीव जन्मापासून 30 वर्षांपर्यंत सुखी राहून याचा अर्थ निर्विकल्प राहून म्हणा
किंवा संयम न घेता गृहस्थाश्रमामध्ये राहून जो जीव जन्मापासून 30 वर्षापर्यंत गृहस्थावस्थेत राहून म्हणजे निराकुलतापूर्वक गृहस्थावस्था म्हणजे तेथे सुद्धा फार पाप परिणामांनी युक्त किंवा हिंसादकांनी युक्त असं नव्हे, सुखपूर्वक सामान्य परिणामांच्या द्वारे, शांत परिणामांच्या द्वारे सुखसातापूर्वक एखादा जीव 30व्या वर्षांपर्यंत गृहस्थ राहिला आणि मग तेथून तो दीक्षा घेईल आणि मग दीक्षा घेतल्यानंतर तीर्थंकर भगवंतांच्या पादमूलामध्ये 8 वर्षांपर्यंत प्रत्याख्यान नावाच्या 9व्या पूर्वाचं अध्ययन करेल, त्याला हा विशिष्ट प्रकारचा संयम प्रकट होतो. काय काय सांगितलं? एखादा जीव 30 वर्षांपर्यंत गृहस्थावस्था शांत परिणामपूर्वक गृहस्थावस्था भोगून त्यानंतर दीक्षा ग्रहण करेल, त्यानंतर साक्षात तीर्थंकरांच्या पादमूलामध्ये प्रत्याख्यान नावाच्या 9व्या पूर्वाचं, कारण जे पूर्व आणि पूर्वांग सांगितलेले की नाही, अंग आणि प्रकीर्ण सांगितले की नाही, किंवा द्वादशांगमय जिनवाणी आणि त्यामध्ये अंग आणि पूर्व असे जे त्याच्यामध्ये भेद सांगितलेले आहेत, तर त्यामध्ये 9व्या पूर्वाचं नाव आहे प्रत्याख्यान आणि त्या प्रत्याख्यान नावाच्या 9व्या पूर्वाचं 8 वर्षांपर्यंत अध्ययन करेल आणि मग त्या जीवाला जो विशिष्ट प्रकारचा संयम परिणाम होतो त्या संयम परिणामांनी युक्त असं हे परिहार विशुद्धी नावाचं चारित्र्य असतं. हा, तीर्थंकरांच्या पादमूलामध्ये, तीर्थंकरांचं पादमूल याचा अर्थ निकट सानिध्यामध्ये, तीर्थंकरांच्या निकट पादमूल याचा अर्थ आश्रय, पादमूल याचा अर्थ होतो आश्रय आणि तेथे प्रत्यक्ष समागमाची अपेक्षा असते. तीर्थंकरांच्या पादमूलामध्ये आपल्याला उपलब्ध नाही आहे, आपण तीर्थंकरांच्या शरणात आहोत, आपण तीर्थंकरांची शरण तर घेतलेली आहे, चत्तारी शरणम पवज्जामी, हे आपण शरण तर घेतलेली आहे, परंतु येथे शरण म्हणजे अशी परोक्ष शरण अपेक्षित नाही आहे. पादमूलामध्ये याचा अर्थ प्रत्यक्ष, त्या ठिकाणी प्रत्यक्ष संयोगामध्ये समागमामध्ये. तर अशा रीतीने जो विशिष्ट प्रकारचा जीव असेल त्या विशिष्ट प्रकारच्या जीवाला हे परिहार विशुद्धी नावाचं चारित्र्य होतं. हा, आणि तीर्थंकरांच्या भगवंतांच्या समोर शरणामध्ये, तीर्थंकर भगवान तर काही शिकवणार नाहीत, परंतु त्यांच्या केवल ज्ञानामध्ये जे सर्व विश्व ज्ञात होतं आणि त्यांच्या दिव्यध्वनीद्वारे द्वादशांगाची रचना हे गणधर परमात्मा करतात, तेव्हा सहजच 9व्या पूर्वामध्ये जो प्रत्याख्यान नावाचं जे 9वं पूर्व आहे त्या पूर्वामध्ये जो विषय आलेला आहे त्या विषयासंबंधी जिज्ञासा जागृत होऊन जो जीव त्या विषय वस्तूचं अध्ययन तीर्थंकरांच्या पादमूलामध्ये दिव्यध्वनीचं श्रवण करता करता स्वतः दीक्षित होऊन 30 वर्षांचा गृहस्थ काळ भोगून झाल्यानंतर अशा प्रकारे विशिष्ट पात्रता व्यक्त करतो आणि त्यावेळेला त्याला जी परिणामांची विशुद्धी साधली जाते त्यावेळेला त्या विशुद्धीनी सहित जे चारित्र्य होतं त्याचं नाव परिहार विशुद्धी नावाचं चारित्र्य आहे. जो जीवांच्या उत्पत्ती आणि मरणाचं स्थान, काळाची मर्यादा, जन्म योनीचे भेद, द्रव्य क्षेत्राचा स्वभाव, विधान आणि विधी या सर्वांचा जाणकार असतो आणि प्रमादरहित महावीर्यवान म्हणजे शक्तिशाली असतो, त्यालाच शुद्धतेच्या बळाने कर्मांची प्रचुर निर्जरा होते आणि अत्यंत कठीण आचरण असणाऱ्या मुनींना हा संयमाचा प्रकार कोणता? परिहार विशुद्धी नामक संयम हा अशा अत्यंत कठीण तपश्चरण करणाऱ्या मुनींना हे परिहार विशुद्धी नावाचं चारित्र्य प्रकट होतं आणि हे 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये असतं. आता या परिहार विशुद्धी असणाऱ्या मुनिराजांची काय विशेषता असते तर या मुनिराजांच्या निमित्ताने या परिहार विशुद्धी नावाचा संयम धारण करणाऱ्या मुनिराजांच्या शरीराच्या निमित्ताने
जीवांचा घात होत नाही. हे त्यांच्या या परिहार विशुद्धी नामक चारित्र्याचं एक विशेष आहे की अन्य मुनिराजांच्या शरीराच्या निमित्ताने प्रयत्न तर पूर्ण करतात, प्रमादरहित चर्या तर सर्वच मुनिराजांची असते, पण तरी देखील योग्य त्या पद्धतीचा प्रमाद टाळल्यानंतर सुद्धा शरीराच्या निमित्ताने अन्य जीवांचा घात होत राहतो. समजलं का? बघा काय सांगायचं आहे. मुनिराज 4 हात जमीन बघून चालतील, पण शरीराच्या आधारे उत्पन्न होणाऱ्या जीवांचं जन्म मरण होणार काय? होणार नाही? होणार. तर हे त्या मुनिराजांच्या बाबतीत घडत नाही की त्यांच्या शरीराच्या आधारे ज्या काही कदाचित जीवांची हिंसा विराधना होत राहते, तर ती या परिहार विशुद्धी धारक मुनिराजांच्या तपश्चरणाच्या विशिष्ट बळाद्वारे तो घात होत नाही, असं शास्त्रांमध्ये कथन आलेलं आहे. थोडक्यात हे अधिक उग्र तपश्चरण करणारे, अधिक विशुद्धी धारण करणारे, अधिक काय अशा प्रकारची विशिष्ट पात्रता धारण करणारे मुनिराज आहेत की ज्यांच्या संयमाच्या बळाने त्यांच्या शरीराच्या निमित्ताने सुद्धा अन्य जीवांचा घात होत नाही. आता असे हे चारित्र्य आपण कुणाकुणाचं वर्णन सांगितलं? ज्या मुनिराजांना जीवांच्या उत्पत्ती आणि मरणाचं स्थान ठाऊक असतं, म्हणजे जीव कोठे कोठे जन्मतात आणि कोठे कोठे मरण पावतात, अशा जन्म मरणाच्या उत्पत्तीचं स्थान यांचा विशेष अभ्यास ज्या मुनिराजांना असतो, काळाच्या मर्यादेचं विशिष्ट ज्ञान असतं. काळाची मर्यादा, प्रत्येक गोष्टीच्या अशुद्ध होण्याची आणि अशुद्ध झालेल्या वस्तूची शुद्ध होण्याची विशिष्ट मर्यादा असते बरं का. आणि यांचे ते मुनिराज, परिहार विशुद्धी नावाचं चारित्र्य धारण करणारे मुनिराज, त्या गोष्टीचे विशेष जाणकार असतात. नाही समजलं? सांगतो. काळाची मर्यादा म्हणजे एखादी गोष्ट नैसर्गिक रीतीने शुद्ध स्वरूपात किती काळ राहणार, त्याचा काळ आहे. उदाहरणार्थ दूध आहे, तर ते दूध किती काळ शुद्ध राहणार? अंतर्मुहूर्त. त्यानंतर ते काय होणार? अशुद्ध होणार. पाणी आहे, तर पाणी हे शुद्ध किती काळ राहणार? अंतर्मुहूर्त. त्यानंतर ते काय होणार? अशुद्ध होणार. पण अशुद्ध झालेली वस्तू तुम्ही पुन्हा शुद्ध करू शकता. उदाहरणार्थ पाणी अप्रासूक झालेलं आहे, तर तुम्ही ते गाळलं तर पुन्हा त्याची मर्यादा वाढली, त्याच्या शुद्धतेचा काळ वाढला. किती काळ वाढतो? अंतर्मुहूर्त 48 मिनिटं. मग पुन्हा त्याची मर्यादा वाढवायची असेल तर मग त्या शुद्ध झालेल्या गाळलेल्या पाण्यामध्ये, प्रासूक केलेल्या पाण्यामध्ये जर एखादा पदार्थ तुम्ही सुगंधित टाकला किंवा त्याचा पाण्याचा गंध बदलेल आणि त्या पाण्याचा रंग बदलेल, अशा प्रकारे एखादी बडीशोप किंवा कोणताही अशा प्रकारचा एखादा पदार्थ की ज्याद्वारे लवंग इत्यादी टाकलीत तर त्या पाण्याचा गंध बदलेल आणि रंग बदलेल, अशी जर तुम्ही सोय केली तर त्याची मर्यादा वाढते आणि 6 तासांपर्यंत ते काय होतं? पाणी प्रासूक राहतं. म्हणजे त्याची कालमर्यादा वाढली. मग त्याच्यापेक्षा अधिक मर्यादित करायचं असेल तर गरम करणं. मग असं गरम केलेलं पाणी, तापवलेलं पाणी हे 12 तासांपर्यंत काय राहतं? प्रासूक राहतं. बोला, आम्हाला त्याच्यापेक्षा अधिक मर्यादा वाढवायची आहे. गरज नाही त्याची, कारण 12 तासांमध्ये दिवस संपतो, तरी पण आणखी मर्यादा वाढवायची आहे. तर मग उकळलेलं पाणी, जे पाणी उकळलेलं, पहिल्यांदा गरम केलं होतं, आता उकळलेलं जे पाणी आहे, उकळून थंड केलेलं पाणी, त्याची मर्यादा आणखी वाढते आणि 24 तासांची त्याची काय होते? मर्यादा. आता आम्हाला आणखी मर्यादा वाढवायची आहे. नाही बाबा रे, वाढवता येत नाही. 24 तासांपर्यंतच मर्यादा वाढते, त्याच्यापेक्षा मर्यादा वाढत नाही. ही कालमर्यादा आहे. अशी प्रत्येक गोष्टीची मर्यादा आपण सर्वच नंतर जाणकार आहात. धान्याची मर्यादा आहे, पिठाची मर्यादा आहे, दुधाची, तुपाची, दह्याची, प्रत्येकाची मर्यादा त्या त्या पदार्थाला अनुसरून आहे. ऋतुमानानुसार ही मर्यादा बदलते. उन्हाळ्यामध्ये मर्यादा जास्त असते, पावसाळ्यामध्ये ती कमी होते. तर अशा प्रकारे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या ऋतुमानाप्रमाणे त्या त्या पदार्थांच्या शुद्धी आणि अशुद्धतेचा काळ काय होतो? कमी जास्ती होतो. आणखी एक विशेष माहिती आहे, जे व्रती जीव असतात त्यांच्या परिणामांची विशुद्धता काय वर्णावी,
जे व्रती जीव असतात, ज्यांनी विशिष्ट प्रकारचं व्रत घेतलेलं असतं, ते खानपानाच्या बाबतीत तर मर्यादा पाळतातच, परंतु ते ज्या वस्तू हाताळतात, ज्या वस्तू वापरतात, त्या वस्तूंच्या सुद्धा शुद्धतेचा विवेक बाळगतात. हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. उदाहरणार्थ सांगतो, ज्यांनी व्रत घेतलेलं आहे, खास करून ब्रह्मचर्य इत्यादी व्रत घेतलेलं आहे, बोला, तर अशा व्रताने सहित असणारा जीव केवळ एखादी जागा प्रासूक आहे, एखादी खुर्ची प्रासूक आहे म्हणून त्या ठिकाणी तो बसत नाही. बोला, ते मऊ कोच आणि काय म्हणतात त्याला, पलंग आणि काय अशा प्रकारच्या सुखासनांमध्ये तर ते बसतच नाही. पहिली गोष्ट हे तर सर्वांना ठाऊकच आहे. विशिष्ट प्रकारच्या सोफा सेटवरती तर ते बसतच नाही. परंतु जी आता लाकडी खुर्ची असेल किंवा प्लास्टिक इत्यादीची खुर्ची असेल, चौरंग असेल, तर अशावरती सुद्धा ते बसत नाहीत. बोला, का बसत नाहीत? कारण एक व्यक्ती त्याच्यामध्ये जर बसली असेल तर तिथून ती उठल्यानंतर ती शुद्ध होण्यासाठी काही काळ जातो. बोला, म्हणजे अन्य व्यक्ती, कारण ते ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतात. समजून घ्या, त्या पाठीमागची भूमिका लक्षात घ्या. उगीच नाहीये ह्याच्यामध्ये कोणत्या त्यामध्ये स्पर्श किंवा अस्पर्शाचा प्रश्न नाहीये. इथे परिणामांची विशुद्धी साधण्यासाठी हे बाह्य आचरण सांगितलेलं आहे. ओहो, आणि मग अशा वेळेला एखादी बहीण जरी असेल, ती सुद्धा भाऊ बसलेल्या जागी बसणार नाही, नाहीतर तिच्या ब्रह्मचर्यामध्ये काय होईल, दोष उत्पन्न होईल किंवा त्याच्यामध्ये अतिचार उत्पन्न होईल. बोला, त्यामुळे कोणताही पुरुष बसलेल्या ठिकाणी ती लगेच बसणार नाही. त्यासाठी अंतर्मुहूर्त काळ जाऊ दिल्यानंतर मग ती जागा प्रासूक होईल आणि मग तिथं ती बसेल. सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या. म्हणजे ज्या ठिकाणी आपण बसतो ती सुद्धा जागा पुन्हा प्रासूक होण्यासाठी अंतर्मुहूर्त काळ जावा लागतो. थोडस नवीन असेल आपल्याला, परंतु ह्या सगळ्या गोष्टी व्रती जीवांच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. कारण ते 24 तास दक्ष आहेत. कशासाठी? परिणामांना सांभाळण्यासाठी. आम्हाला काय हो, आम्हाला काय त्याची चिंता नाही. बोला, आम्ही बसतो, उठतो, वस्तू हाताळतो, घेतो, देतो. बोला, कारण आमचं आचरण अजूनही नियमित झालेलं नाहीये. काय संयमित झालेलं नाहीये, व्रत घेतलेलं नाहीये, आणि त्यामुळे आम्ही त्याचा विवेक बाळगत नाही. परंतु ज्यांनी खरोखर व्रत घेतलेलं आहे, परिणामांना सांभाळण्यासाठी जे अहोरात्र धडपडतात, साहजिकच त्यांच्या परिणतीमध्ये अशा प्रकारची विरक्ती आणि अशा प्रकारचा विवेक निर्माण झाल्या वाचून राहत नाही. व्रती जीवांना तर काही वस्तू देण्याचा आणि घेण्याचा पूर्ण निषेध आहे, पूर्ण निषेध आहे. बोला, स्वच्छतेचे जी हे आहेत, काय म्हणतात त्याला, उपकरणं, ती ना देतात ना घेतात. बोला, का? कारण त्या स्वच्छतेच्या उपकरणांच्या द्वारे किती हिंसा होते. बोला, स्वच्छतेच आहे, झाडू असेल किंवा काय कोणतंही असेल तर काय होणार आहे, तर ते कसंही वापरलं जातं. स्वच्छताच करायची आहे, पण स्वच्छता करण्याचे पण 2 प्रकार आहेत. एक, जीव घात होऊ नये अशा प्रकारची काळजी घेऊन केलेली स्वच्छता. पिछी हे सुद्धा एक स्वच्छतेचंच साधन आहे. आणि दुसरं आहे की आहे झाडूच आहे, तो स्वच्छतेच आहे, चला चालवा, तलवारीप्रमाणे वापर करा. बोला, मग त्याद्वारे पण स्वच्छता होते, पण त्याद्वारे काय होणार आहे, जीवांचा घात होणार. मग अशा प्रकारे जीवांचा घात होण्यामध्ये कारणरूप ठरलेल्या वस्तू व्रती जीव वापरत नाही. बोला, गजब आहे. हे सर्व कशासाठी असतं? याद्वारे पाप पुण्याचा हिशोब नसतो बरं का, हे पहिल्यांदा डोक्यात ठेवा. याद्वारे पाप पुण्याचा हिशोब नसतो, हे सर्व परिणामांना सांभाळण्यासाठी करायचं आहे. आणि याच्याद्वारे परिणाम बिघडतात आणि सुधारतात सुद्धा. निश्चितच. वास्तवामध्ये चारित्र्याची विशुद्धी झाल्यानंतर अशा प्रकारचा विवेक निर्माण झाल्या वाचून राहत नाही. बोला, व्रतीजीव कुणालाही काडेपेटी देणार नाही. व्रतीजीव कुणालाही सुरी इत्यादी जे सुधारण्याचं, भाजी कापण्याचं यंत्र आहे ते देणार नाही. का देणार नाही? कारण त्याद्वारे हिंसा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तूंची देवाणघेवाण करणारच नाही. बोला,
अशा प्रकारचा विवेक तिथे उत्पन्न होतो की जिथे विविध व्रतांमध्ये अतिचार उत्पन्न होतात. अशा प्रकारचं आचरण घडलं तर. आणि म्हणून यातून काय सांगायचं होतं की याचं ज्ञान ज्यांना अधिक आहे. कशाचं ज्ञान? जीवांची उत्पत्ती कुठे कुठे होऊ शकते, जीवांचं मरण कोणकोणत्या कारणांमुळे घडतं, जीवांच्या जन्म योनी कुठे असतात. योनी कशाला म्हणतात? जीवाच्या जन्मस्थळाला. जीवाचा जन्म जेथे होतो त्याचं नाव योनी आहे. मग ती कुठेही असू शकते. बोला, पाण्याचं डबकं ही सुद्धा एक योनी आहे, कारण तेथे सुद्धा जीवांची उत्पत्ती होते. त्वचा सुद्धा एक प्रकारची योनी आहे, कारण येथे सुद्धा काय होते? जीव उत्पन्न होतात. जीवांच्या उत्पत्ती स्थानाला योनी असे म्हणतात. मग याचं विशेष ज्ञान त्या मुनिराजांना असतं. काळाच्या मर्यादेचा आता आपण चर्चा केली त्याची खूप वेळ. तर काल मर्यादेचं त्यांना विशेष ज्ञान असतं आणि द्रव्य क्षेत्राचा स्वभाव कसा आहे त्याचं त्यांना विशेष ज्ञान असतं. विधी विधानाचं कोणत्या प्रकारचं कथन, कोणत्या प्रकारचं विधान शास्त्रामध्ये कशा विधीनं सांगण्यात आलेलं आहे. कोणतंही काम कसंही करून चालत नाही, त्याची विशिष्ट विधी असते. तर त्या विशिष्ट प्रकारच्या विधीपूर्वक केल्या गेणाऱ्या विधानाचं ज्यांना यथोचित ज्ञान आहे आणि त्यामुळे जे प्रमादरहित महावीर्यवान बनले आहेत, अशा संयमी मुनिराजांच्या अशा विशिष्ट संयमयुक्त आचरणाला परिहार विशुद्धी नावाचं चारित्र्य असं सांगतात. बोला, ऐकल्यानंतर हवंसं वाटतं की नाही? बाबा रे, चारित्र्य ऐकल्यानंतर ते मला प्रकट व्हावं अशा प्रकारची भावना झाली पाहिजे. बोला, जे जे चांगलं असेल, जे जे मंगल असेल, जे जे उदात्त असेल, जे पवित्र असेल ते माझ्या ठाई प्रकट व्हावं अशा प्रकारची भावना केली पाहिजे. तर अशा प्रकारे हे परिहार विशुद्धी नावाचं चारित्र्य आहे. पुढचं चारित्र्य पाहूया आपण, सूक्ष्म सांप्राय चारित्र्य. हे सोपं आहे, 10व्या गुणस्थानात होणारं चारित्र्य आहे. याच्यावरून सर्वांना कल्पना येईल. सूक्ष्म सांप्राय चारित्र्य. अतिसूक्ष्म लोभ कषायाचा जेव्हा उदय असतो, सूक्ष्म सांप्राय, सांप्राय म्हणजे कषाय, सूक्ष्म लोभ, सूक्ष्म सांप्राय, सूक्ष्म कषायाच्या अंशाचा जेथे उदय असतो त्याचं नाव सूक्ष्म सांप्राय चारित्र्य होय. बोला, पूर्णपणे मी चुकीचं सांगितलं आणि तुम्ही सुद्धा पूर्ण चुकीचं व्यवस्थित ऐकून घेतलं. बोला, मी पूर्ण चुकीचं सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी पूर्ण चुकीचं ऐकलं. काय सांगितलं मी? जेथे सूक्ष्म सांप्राय म्हणजे सूक्ष्म लोभ कषाय याचा उदय असतो त्याचं नाव सूक्ष्म सांप्राय चारित्र्य. मला सांगा, कषायाच्या उदयाचं नाव चारित्र्य असेल का? मग कसं सांगायला पाहिजे होतं? जेथे केवळ सूक्ष्म लोभ कषायाचा उदय असतो आणि बाकीच्या सर्व कषायांचा अभाव असतो आणि बाकी सर्व कषायांच्या अभावामध्ये जे चारित्र्य असतं त्याचं नाव सूक्ष्म सांप्राय चारित्र्य आहे. प्रश्न येतो, आमचे कृष्णा यांना विचारायलेत बसून. काय ते प्रश्न विचारायला लागले की चारित्र्याला नाव कषायाचं का देता? काय चारित्र्य आत्म्याचं आहे ना, मग त्याला नाव कषायाचं का देता? कारण त्या चारित्र्यामध्ये फक्त सूक्ष्म लोभ कषायाचाच उदय आहे, बाकी कोणत्याही कषायाचा उदय नाहीये. मग त्याला सांगायचं कसं? मग त्याला सांगण्यासाठी नाव दिलं सूक्ष्म लोभ म्हणजेच सूक्ष्म सांप्राय चारित्र्य. आपण समजून काय घ्यायचं देशमाने सर? काय समजून घेणार? सूक्ष्म लोभाचा तर उदय आहे आणि बाकीच्या सर्व कषायांचा अभाव आहे. मग चारित्र्य कशाचं नाव? सूक्ष्म मोहाचा उदय आहे त्याचं नाव चारित्र्य आहे काय? तो सोडून बाकीच्या कषायांचा अभाव आहे त्याचं नाव चारित्र्य आहे. बाकीच्या सर्व कषायांचा अभाव रूप जे चारित्र्य आहे त्या चारित्र्याचं नाव सूक्ष्म सांप्राय चारित्र्य आणि ते ओळखता यावं म्हणून नाव दिलंय सूक्ष्म सांप्राय चारित्र्य. बोला, म्हणजे कधी कधी कषायाचा आधार घेऊन चारित्र्य सांगावं लागतं.
समजलं. तर हे आहे 4थ्या क्रमांकाचं सूक्ष्म सांप्राय चारित्र्य, जे की 10व्या गुणस्थानामध्ये होतं. आणि हे 10व्या गुणस्थानामध्ये होणारं चारित्र्य जे आहे ना, की ज्यामध्ये बाकीच्या सर्व कषायांचा, बहुतेक कषायांचा अभाव झालेला आहे, त्यामुळे साहजिकच कर्म यायचे थांबलेले आहेत. कारण जीवाचा तो विशुद्ध शुद्ध परिणाम आहे, शुद्धोपयोग आहे, आणि त्यामुळे निश्चितच तो भाव संवर रूप आहे. भाव संवर विसरला नाही ना. भाव संवर कशाला म्हणतात? जीवाच्या ज्या चैतन्य परिणामामुळे कर्मांचं येणं थांबतं, अशा जीवाच्या शुद्ध परिणामाला भाव संवर म्हणतात. बोला, विसरायचं नाही बरं का. भाव संवर कशाला म्हणतात? भाव संवर म्हणजे नेमकं काय असतं? बोला, तुम्हाला असं होतं की नाही, घरामध्ये काही वस्तू विचारल्या, जसं घड्याळ कशाला म्हणतात सांगा बघूया. तर मग लहान मूल लगेच घड्याळाकडे बोट दाखवतं. मग टीव्ही कुठे आहे दाखव बघू, मग टीव्हीकडे बोट दाखवतं, आहे की नाही. मग खुर्ची कुठे आहे दाखव, मग खुर्ची. मग पालकांना तो छंद असतो. मूल जेव्हा पहिल्यांदा अवयव दाखवायला लागते ना, डोळे कुठे आहेत दाखव, कान कुठे आहे, नाक कुठे आहे, नेमकं त्या वस्तूकडे अंगुली निर्देश जातो की ही म्हणजे ती वस्तू आहे. मग असं म्हटलं भाव संवर कशाला म्हणतात? आम्ही इकडे तिकडे बघू लागतो, आठवतच नाही भाव संवर म्हणजे काय. कारण ती नेमकी वस्तू आम्ही पाहिलेलीच नसते. 3, 4, 5, 10 व्याख्यानं होतात आणि तरी हा चाचपडतच असतो भाव संवर म्हणजे काय. ते एकदा फिक्स करायला पाहिजे, ती वस्तू कुठे आहे डोळ्यासमोर आणायला पाहिजे. भाव संवर म्हणजे आत्म्याचा असा शुद्ध परिणाम, शुद्धोपयोग की ज्यामुळे नवीन कर्मांचं येणं थांबतं. म्हणजे हा भाव संवर कुठे होतो? आत्म्यामध्ये होणारा तो एक परिणाम आहे, एक पर्याय आहे, आत्म्याची ध्यान रूप अवस्था आहे, म्हणजे भाव संवर आहे. मग आता तुमचा भाव संवर सुरू आहे का? नाही. का नाही? कारण आता व्याख्यान ऐकणे रूप उपचार चालू आहे, विकल्प सुरू आहे, कर्मांचं अजून येणं थांबलेलं नाहीये. पण आम्ही ज्या वेळा आत्म्य ध्यानामध्ये लीन होऊ, शुद्धोपयोगामध्ये मग्न होऊ, मन वचन कायेला स्थिर करू, निष्क्रिय करू, आणि मग कर्मांचं येणं थांबेल, त्यावेळी आत्म्याने जे काही केलं त्याचं नाव भावसंवर. आणि हे 10व्या गुणस्थानामध्ये जेव्हा जीव शुद्धोपयोगात स्थिर होतो, तेव्हा त्या शुद्धोपयोगाचं नाव, त्या चारित्र्याचं नाव सूक्ष्म सांप्राय चारित्र्य आहे. समजलं? बाकीच्या कषायाचं उपशम किंवा क्षय होतं. हा, बाकीच्या कषायांचा एकतर उपशम होतो, उपशम श्रेणीत असेल तर, किंवा क्षय होतो जर तो क्षपक श्रेणीत असेल तर. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळे चारित्र्य सुद्धा औपशमिक चारित्र्य किंवा क्षायिक चारित्र्य ते त्याच क्रमानं काय होत जाणार आहे? वृद्धिंगत होणार आहे. पहा, आता 5वा अंतिम आहे यथाख्यात चारित्र्य. आता 10व्या गुणस्थानापर्यंत पोहोचलोच आहोत. काय पहिल्यांदा 6व्या ते 9व्या पर्यंत, 6व्या ते 9व्या पर्यंत होतो. आठवत आहे ना? सामायिक चारित्र्य 6व्या पासून 9व्या पर्यंत, त्यानंतर छेदोपस्थापना 6व्या पासून 9व्या पर्यंत, परिहार विशुद्धी 6व्या आणि 7व्या गुणस्थानापर्यंत, आणि कोणतं सूक्ष्म सांप्राय चारित्र्य 10व्या गुणस्थानामध्ये. आता यथाख्यात उत्कृष्ट आहे, त्याच्या पुढे जायचं 11वं, 12वं, 13वं गुणस्थान. हे जे गुणस्थान आहे या 11व्या पासून 14व्या गुणस्थानापर्यंत हे यथाख्यात चारित्र्य असतं. यथाख्यात चारित्र्य कशाला म्हणतात? तर मोहनीय कर्माच्या पूर्ण क्षयाद्वारे किंवा उपशमाद्वारे आत्म्याचे शुद्ध स्वरूपामध्ये स्थिर होणे यालाच यथाख्यात चारित्र्य म्हणतात. पुन्हा एकदा, मोहनीय कर्माच्या पूर्ण क्षयाद्वारे किंवा उपशमाद्वारे आत्मपरिणामांमध्ये स्थिर होणे यालाच यथाख्यात चारित्र्य म्हणतात. 14पर्यंत जाणार नाही. हा, 14व्या मध्ये सुद्धा उपशम आला ना. नाही, उपशम किंवा क्षय म्हटलाय ना. हा, मग उपशम फक्त 11व्या गुणस्थानातच आहे. हा, मग उपशम मोहनीय कर्माचा उपशम केला तर 11वं गुणस्थान, क्षय केला तर 12वं, 13वं आणि 14वं गुणस्थान. तर यामध्ये जीवाला जे पूर्ण
यथाख्यात म्हणजे पूर्णच्या पूर्ण उपलब्धी रूप. यथाशक्ती यथाशक्ती म्हटल्याप्रमाणे यथाख्यात म्हणजे परिपूर्णतेला प्राप्त झालेलं असं जे चारित्र्य आहे त्याचंच नाव यथाख्यात चारित्र्य आहे. आणि हे अरिहंतांना आणि अरिहंतावस्था प्रकट होण्यापूर्वी अंतर्मुहूर्त काळ जी पूर्ण शुद्धता प्रकट झालेली असते त्या काळामध्ये हे यथाख्यात चारित्र्य होतं. आणि निश्चितच यावेळी सुद्धा जीव शुद्धोपयोगात स्थिर असतो. उत्कृष्ट दशा आहे त्यामुळे निश्चितच कर्मांचं येणं थांबलेलं असतं. त्यामुळे हा परिणाम सुद्धा भाव संवर रूपच परिणाम आहे. बघा आपण 6व्या गुणस्थानापासून चारित्र्याला पाहत गेलो आणि ते 14व्या गुणस्थानापर्यंत पाहिलं. अगदी अरिहंत सयोग केवली आणि अयोग केवली. एक छोटासा प्रश्न विचारतो की 5 प्रकारचे चारित्र्य आपण पाहिले. मुनी अवस्थेमध्ये 6व्यापासून 6व्या-7व्या गुणस्थानात एक चारित्र्य बघितलं, परिहार विशुद्धी. 6व्यापासून 9व्यापर्यंत 2 चारित्र्य पाहिली, सामाहिक चारित्र्य आणि छेदोपस्थापना चारित्र्य. आणि परिहार विशुद्धी 6व्या-7व्या गुणस्थानात. आणि मग सूक्ष्म संप्राय हे 10व्या गुणस्थानात बघितलं. आणि 11व्या, 12व्या, 13व्या, 14व्या गुणस्थानात यथाख्यात चारित्र्य बघितलं. मग अरिहंतांपर्यंतचं चारित्र्य बघितलं. आता प्रश्न निर्माण होतो मग सिद्धांचं चारित्र्य कुठे गेलं? सिद्धांना चारित्र्य आहे की नाही? बोला बोला. कारण 5ही चारित्र्यांची चर्चा ही 6व्या गुणस्थानापासून सुरू झाली आणि 14व्या गुणस्थानापर्यंत संपली. आणि होय ना, संपली की नाही? संपली की. 5 चारित्र्य होते ज्यांची आपण चर्चा केली ते 6व्या गुणस्थानापासून सुरू झाले आणि 14व्या गुणस्थानापर्यंत पूर्ण झाले. मग सिद्धांना चारित्र्य नाही का? कुठं कोणतं चारित्र्य आहे? सामायिक आहे, छेदोपस्थापना आहे, परिहार विशुद्धी आहे, सूक्ष्म संप्राय आहे की यथाख्यात आहे? बोला बोला. अशरीरी आहेत म्हणून त्यांना चारित्र्य नाही असं आहे का? कारण चारित्र्य हा आत्म्याचा एक गुण आहे. चारित्र्य काय शरीराच्या आश्रित नाहीये. चारित्र्य हा शरीराचा गुण नाहीये. दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य म्हणजे दर्शन, ज्ञान, चारित्र्य हे आत्म्याचे गुण आहेत. आणि अरिहंतावस्था झाल्यानंतर चारित्र्य गुण नष्ट होणार नाही. काय नष्ट होऊन जाईल? उलट तो कायम राहणार. कारण त्या चारित्र्याच्या आधारेच ते सिद्धावस्थेमध्ये टिकून आहे. जर त्यांचं चारित्र्य बिघडलं आलेच खाली. पण होत नाही असं, पण येणार नक्की. जर त्यांच्या चारित्र्यामध्ये बिघाड झाला, अशुद्धता उत्पन्न झाली तर ते सिद्धावस्थेत राहू शकणार नाही. ते पुन्हा नियमाने संसारात येणार आणि येणार, पण येत नाही. कारण त्यांच्या दर्शन, ज्ञान, चारित्र्यामध्ये कोणतीही विकृती उत्पन्न होतच नाही. मग कोणतं चारित्र्य सांगूया सिद्धांना? बाबा रे, सिद्धांना यथाख्यात चारित्र्याप्रमाणेच आणखी पुढचं अनंत अव्याबाध सुखरूप चारित्र्य प्रकट होतं. बोला काय सांगितलं? हा, अरिहंतांचं चारित्र्य हे अनंत चारित्र्य आहे, अव्याबाध नाहीये. आता ह्याच्यामध्ये आणि काय फरक असतो? शाब्दिक फरक आहे, भाव रूपाने काही फरक नाहीये. पुन्हा 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 ऐका बरं का, ही चर्चा ऐकायला मिळणार नाही. अरिहंतांना अनंत ज्ञान आहे, अनंत दर्शन आहे, अनंत श्रद्धा आहे, अनंत चारित्र्य आहे, म्हणजे अनंतापर्यंत आहे, अव्याबाध नाहीये. अव्याबाध याचा अर्थ बाधा रहित. मग अरिहंतांना कोणती बाधा आहे का? नाही, अरिहंतांना पण बाधा नाहीच आहे, पण त्यांना अव्याबाध म्हणता येत नाही. कारण अजूनही त्यांना 4 आघाती कर्मांचा उदय सुरू आहे. अजूनही त्यांना शरीराचं बंधन आहे. नाहीतर नाही म्हणून सांगा, अरिहंतांना शरीराचं बंधन नाहीये म्हणा. आहे ना, नामकर्म आहे की नाही? बोला. गोत्र कर्म आहे की नाही? बोला. वेदनीय कर्म आहे की नाही?
आयु कर्म आहे की नाही, पण 4 कर्मांचं बंधन तर अजून पण आहे. भलेही ते त्यांच्या अनंत सुखामध्ये विकृती उत्पन्न करीत नाही, पण तरी देखील दिसताना ही बंधने तर स्पष्ट दिसतात. भगवान तर झाले आहेत, अनंत सुखांचा भोग घेत आहेत, अरिहंत दशेला प्राप्त झालेले आहेत, पूज्य बनलेले आहेत, पण तरी देखील बाह्य शरीर रूप आघाती कर्मांचं बंधन तर आहेच. आणि मग अजूनही पूर्ण स्वाभाविक दशेला प्राप्त झालेले नाहीत. परम यथाख्यात चारित्र्य. काय समजलं काय सांगायचंय? फार सुंदर चर्चा ही, फार सुंदर चर्चा, की ज्यामुळे अजूनही त्यांचं बोला अरिहंतांच्या अनंत गुणांची शुद्धी झालेली आहे. नाही झाली अशातला भाग नाही, परंतु अजूनही चारित्र्याची पूर्ण यथाख्यात रूप अवस्था होऊन सुद्धा बाह्य बंधनांमुळे उपचार असा केला जातो की चारित्र्यामध्ये अजूनही अव्याबाधपणा आलेला नाही. आणि मग तेच अरिहंत जेव्हा शरीर आणि 4 आघाती कर्मांचा अभाव करतात, तेव्हा मग त्यांच्या त्या चारित्र्यामध्ये आणखी विशुद्धता म्हणण्यापेक्षा आणखी सौंदर्य प्रकट होतं. आणि मग अव्याबाधपणा, स्वतःच्या अशरीरी अवस्थेला ते अनंत काळासाठी काय करतात? प्राप्त करतात. आणखी मला शंका असेल, हा. चौथ्या पाचव्या गुणांचा हा, पुन्हा शंका आलीच बघा. मला जो प्रश्न पडला होता तो विचारला गेलाय. कोणता प्रश्न पडला होता? की तुम्ही 5 प्रकारच्या चारित्र्यांची चर्चा 6व्या गुणस्थानापासून सुरू केली, 14व्या गुणस्थानामध्ये पूर्ण केली, मग सिद्ध राहून गेले, तर त्यांना आम्ही परम यथाख्यात चारित्र्य म्हणून सांगितलं, आणखी जरा उत्कृष्टपणा सांगितला. मग याचा अर्थ 6व्या गुणस्थानाच्या अगोदर मोक्ष मार्ग किंवा चारित्र्य नसतं का? 3च्या खाली 6व्या गुणस्थानाच्या अगोदर चारित्र्य नसतं का? ऐका, हो ऐका, या 5 पैकी चारित्र्य नसतं. लक्षात आलं का? या 5 पैकी चारित्र्य नसतं का? कारण ते 6व्या गुणस्थानापासून चालू होतं. परंतु कोणता? अणुव्रत रूप चारित्र्य, देश चारित्र्य हे 5व्या गुणस्थानामध्ये सुद्धा असतं. कारण तो देश संयमी आहे की नाही? मग देश संयम याचा अर्थ अणुव्रत धारण केलंय की नाही? मग त्याला सकल संयम नाहीये, परंतु त्या संयमाचा प्रारंभ बाकी 5व्या गुणस्थानात झालेला आहे. बाबा रे, 5व्या गुणस्थानाचं वैशिष्ट्यच हे आहे की त्यामध्ये या चारित्र्याची व्यक्तता होऊ लागते, व्यक्त रूप चारित्र्य दिसू लागतं, पण ते अजूनही पूर्णतेला प्राप्त झालेलं नसतं. पूर्ण नाही आहे. त्यामुळे 5व्या गुणस्थानामध्ये देश संयम आहे. मग 4थ्या गुणस्थानामध्ये चारित्र्य आहे की नाही? बोला. 4थ्या गुणस्थानाचं नावच आहे अविरत सम्यक्त्व. अविरत म्हणजे व्रत नसलेलं, सम्यक्त्व म्हणजे सम्यक दर्शन. तर एकच प्रश्न विचारतो आणि खुलासा करतो. याच्या बाबतीत खूप मतप्रवाह आहेत, या बाबतीत थोडेसे विवाद देखील आहेत. प्रत्येकाने आपापल्या विवेकाने या प्रश्नाचा निर्णय करावा, शास्त्रांचा आधार घ्यावा, स्वतःचा विवेक परजावा आणि या प्रश्नाचं उत्तर शोधावं. पुन्हा एकदा प्रश्न विचारतो की 5व्या गुणस्थानामध्ये तर देश संयम आहे, आंशिक चारित्र्य तर तेथे आहेच. 4थ्या गुणस्थानामध्ये चारित्र्य आहे की नाही प्रश्न. तर त्यासाठी छोटासा प्रश्न आहे, 4थ्या गुणस्थानातला सम्यक दृष्टी जीव मोक्ष मार्गी आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? 4थ्या गुणस्थानातला भरत चक्रवर्तींसारखा तो सिंह जो आहे की ज्यानं सम्यक दर्शनाची प्राप्ती केलेली आहे, 10 भाऊ पूर्वी महावीरांचा जीव, तो मोक्ष मार्गी झाला की नाही? पार्श्वनाथांचा जीव हत्तीच्या पर्यायीमध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती केली, मग त्याद्वारे तो मोक्ष मार्गी झाला की नाही? मग मोक्ष मार्ग झाला की नाही? मग जर 4थ्या गुणस्थानामध्ये मोक्ष मार्ग प्रकट होत असेल, ऐका, जर तुम्ही 4थ्या गुणस्थानातल्या जीवाला खरोखर मोक्ष मार्गी मानत असाल, तो आता संसार मार्गी राहिलेला नाहीये,
त्यानं आता मोक्ष मार्गामध्ये प्रवेश केलेला आहे, पाऊल ठेवलेला आहे असं मानत असाल तर मग त्याला सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य आणि मोक्ष मार्ग या तत्वार्थ सूत्राच्या पहिल्या सूत्रानुसार सम्यक दर्शन पण आहे, सम्यक ज्ञान पण आहे आणि सम्यक चारित्र्य सुद्धा आहेच आहेच आहेच. कारण मोक्ष मार्ग होण्यासाठी 3 रत्न असावी लागतात असं मी म्हणत नाहीये, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. सम्यक दर्शनम मोक्ष मार्ग असं कुठे लिहिलं असेल तर दाखवा. सम्यक दर्शन ज्ञानम मोक्ष मार्ग असं कुठे लिहिलं असेल तर सांगा. पण मी तुम्हाला अनेक ठिकाणी दाखवून देईन सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. याचा अर्थ सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य या तिन्हींच्या एकतेला मोक्ष मार्ग असे म्हणतात. आता मी 4 वाक्य सांगतो, त्यातली कोणतं वाक्य बरोबर आणि कोणतं वाक्य चूक ते तुम्ही मला सांगायचं. सम्यक दर्शनाला मोक्ष मार्ग म्हणतात, सम्यक ज्ञानाला मोक्ष मार्ग म्हणतात, सम्यक चारित्र्याला मोक्ष मार्ग म्हणतात. सम्यक दर्शन, ज्ञान आणि सम्यक चारित्र्यांच्या एकतेला मोक्ष मार्ग असे म्हणतात. सगळ्यांचं उत्तर आहे चौथं बरोबर आहे. बोला. म्हणजे सम्यक दर्शन कधी एकटं नसतंच, सम्यक ज्ञान कधी एकटं नसतंच, सम्यक चारित्र्य सुद्धा कधी एकाकी नसतं. असले तर तिन्ही असतात आणि नसले तर तिन्ही नसतात. हा नियम लक्षात ठेवा. आणि त्यामुळे चौथ्या गुणस्थानातल्या जीवाला सुद्धा सम्यक दर्शन मोक्षमार्गी असल्यामुळे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य तिन्ही आहेतच. परंतु हा परंतु फार महत्वाचा आहे. परंतु त्या चौथ्या गुणस्थानातल्या जीवाला चारित्र्य इतकं अल्प आहे, इतकं अल्प आहे, इतकं अल्प आहे, इतकं अल्प आहे, इतकं अल्प आहे की ते अजिबातच दिसत नाही. दाखवतो म्हटलं तरी दाखवता येत नाही. म्हणून तेथल्या चारित्र्याला गौण केलं जातं आणि म्हणून तेथे चारित्र्य फार ठिकाणी सांगण्यात येत नाही. कारण जे दिसतच नाही, दाखवता येत नाही, त्याची चर्चा कशी करणार. बोला. गंगा नदी दाखवायची असेल, डॉक्टर बाहुबलीजी गंगा नदीची ओळख करून द्यायची असेल तर गंगा नदीची ओळख कुठं करून द्यावी. माझ्या मुलाला गंगा नदी दाखवायची आहे, माणकापूर यांना 2 ठिकाणी दाखवता येते. एक तिकडे त्या कलकत्त्याकडे काय गंगा नदीचं हे विशाल पात्र काय जिथे नजर ठरत नाही अशी गंगा नदी दाखवायची काय अगदी पार गंगोत्रीला नेऊन करंगळीसारखी धार जिथे आहे. बोला. किती सुद्धा गंगा नदीचा उगम जिथे आहे तिथे गंगा नदीचा परिचय करून द्यायचा. तुम्हाला काय वाटतं गंगा नदीचा परिचय कुठे करून दिला तर जास्त योग्य होईल. अरे तुम्ही गंगेचं जेव्हा मोठं विशाल पात्र दाखवणार तेव्हा ती नदी वाटणार आणि तुम्ही उगीच उगमाला जाऊन थोडीशी धार दाखवली तर तिला कुणी नदी म्हणणार देखील नाही. बोला. लहान मूल म्हणेल याच्यापेक्षा तर आमच्या घरातली तोटी बरी की जास्त पाणी सोडते. बोला. ही कसली नदी दाखवता आहात. बोला. आहे की नाही. मग याचा अर्थ ती नदी नाहीये असं नाही. बोला. नदीचा उगम तर तिथेच आहे, सुरुवात तिथेच आहे आणि तिची बारीकशी धार दिसते ना तीच पुढे जाऊन अनेक नद्या मिसळून मग ती मोठी नदी तुम्हाला दिसते. पण मूळ नदी तिथेच आहे. त्याप्रमाणे चौथ्या गुणस्थानामध्ये चारित्र्य, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य तिन्हींना प्रारंभ होतो. पण दिसतं ते सम्यक दर्शन कारण ते खूप मोठ्या प्रमाणात तेथे दिसत आहे. ज्ञान दिसतं परंतु चारित्र्य दिसत नाही. दिसत नाही म्हणून ते चौथ्या गुणस्थानात नाहीच आहे असं नाही, अत्यल्प आहे. मग ते दिसणार केव्हा 5व्या गुणस्थानात थोडस मोठं झाल्यावर. आणखी विशाल केव्हा दिसणार 6व्या 7व्या गुणस्थानात सकल संयमाला प्राप्त झाल्यानंतर. गजब आहे. तर अशा प्रकारे बघा तत्व तर असं आहे बाबा, तत्व समजून हे असंच घेतलं पाहिजे. काही श्रोते आमचे एवढे चाणाक्ष आहेत ते प्रश्न विचारतायत
चारित्र्य दिसायला हळूहळू वाढत जातं. चौथ्यात तर दिसतच नाही म्हणता, पाचव्यात थोडं दिसतं म्हणता, सहाव्या सातव्यात मुनिराजांकडे चारित्र्य भरपूर दिसतं म्हणता. मग हे सम्यक दर्शन बरं चौथ्यातून लगेच दिसायला सुरुवात होते, ते का हळूहळू दिसत नाही? बाबा रे, आत्म्याच्या गुणांमध्ये फरक आहे. दर्शन गुण स्वतंत्र आहे, ज्ञान गुण स्वतंत्र आहे, चारित्र्य गुण स्वतंत्र आहे. प्रत्येकाचं स्वरूप वेगळं आहे, प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, प्रत्येकाच्या शुद्धीचा कालावधी, शुद्धीचा विकसित होण्याचा क्रम देखील वेगवेगळा आहे. समजलं काय सांगितलं? दर्शन गुणाचं काम आहे श्रद्धा करणं, ज्ञान गुणाचं काम आहे जाणणं, चारित्र्य गुणाचं काम आहे लीनता करणं. मग स्वरूप वेगवेगळं झालं की नाही? श्रद्धा पूर्ण होते चौथ्या गुणस्थानात, सहाव्या सातव्यात सुद्धा होऊ शकते, पण पूर्णता होऊ शकते चौथ्या गुणस्थानात. ज्ञानाची पूर्णता होते 13व्या गुणस्थानात केवळ ज्ञान झाल्यानंतर, आणि चारित्र्याची पूर्णता होते सिद्धावस्था झाल्यानंतर. बोला, मग जर सगळंच एका वेळी पूर्ण व्हायचं असेल तर चौथ्या गुणस्थानात श्रद्धा पूर्ण झाली, केवळ ज्ञान पण चौथ्याच गुणस्थानात झालं, चारित्र्य पण सिद्धावस्था पण चौथ्याच गुणस्थानात झाली. बाबा रे, 3 गुण स्वतंत्र आहेत, 3 गुणांचं स्वरूप स्वतंत्र आहे, 3 गुणांची कार्य स्वतंत्र आहेत, आणि म्हणून 3 गुणांच्या शुद्धीकरणाला लागणारा वेळ सुद्धा स्वतंत्रच आहे. आणि म्हणून चौथ्या गुणस्थानात श्रद्धान विकसित झालेलं दिसत असलं तरी चारित्र्य विकसित झालेलं दिसत नाही, कारण गुणांच्या स्वरूपामध्ये भिन्नता आहे. ठीक आहे, खूप थोडासा विषय आहे. मोक्ष मार्गामध्ये होणारा क्रमिक विकास हा एक स्वतंत्र विषय आहे, आणि शुद्धाशुद्ध पर्यायींची विशेषता, ज्ञानधारा, कर्मधारा, कदाचित कालचं व्याख्यान तुम्ही ऐकलं असेल तर त्यामध्ये हा विषय आला होता. या पद्धतीनं तो विषय फार महत्वाचा आहे. तर जरूर आपण या देखील विषयाचं अध्ययन करावं. सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे, हो, चारित्र्य चौथ्या गुणस्थानापासून प्रारंभ होतो, सिद्धावस्थेमध्ये पूर्ण होतं, तरी देखील एक विशिष्ट टप्प्याला 6व्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत असणाऱ्या चारित्र्याची मुख्यता करून येथे 5 प्रकार सांगितलेले आहेत, आणि त्यांनाच येथे भाव संवराचं कारणरूप सांगितलेलं आहे. इथे अशा प्रकारे ही 35वी गाथा पूर्ण होते, ज्याला आपण खूप वेळ घेतला. आता पुढच्या गाथांचा अभ्यास यथासमय करूया. आजचा वेळ पूर्ण झाला. ओम नमः.